जय महाराष्ट्र मंडळी. शिर्डीच्या साईबाबांवर भाविकांचा विश्वास आजही कायम आहे. दरवर्षी कोट्यावधी भाविक शिर्डीत येतात. कोट्यावधी रुपयांच्या देणग्या संस्थानाला मिळतात. पण यंदाच्या आर्थिक अहवालात एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या रोख देणग्यामध्ये तब्बल 10 कोटी रुपयांची घट झालेली आहे. मात्र दुसरीकडे सोने, चांदी, वैद्यकीय उपकरणे आणि इतर वस्तुरूपातील दानामध्ये मोठी वाढ झालेली आहे. एवढंच नाही तर संस्थानाकडे आता 549 किलो सोनं आणि तब्बल 7,000 किलोहून अधिक चांदीचा साठा जमा झालेला आहे. मग रोख दान कमी का झालं? भाविक आता नेमकं काय दान करत आहेत? संस्थानाची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे आणि 660 कोटी रुपयांच्या देणग्यांमधून कोणतं मोठं चित्र समोर आलेलं आहे? मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिर्डी साईबाबा संस्थानाच्या 2025-26च्या आर्थिक अहवालाची संपूर्ण इनसाईड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, रोख देणग्यांमध्ये 10 कोटींची घट का चर्चेत आली? शिर्डी साईबाबा संस्थानाच्या 2025-26 आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार रोख स्वरूपातील देणग्यांमध्ये सुमारे 10 कोटी रुपयांची घट नोंदवली गेलेली आहे. मंदिरांमध्ये मिळणाऱ्या रोख दानाकडे भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे रोख दानातील ही घट चर्चेचा विषय ठरलेली आहे. मुद्दा नंबर 2, एकूण देणग्या मात्र 660 कोटींवर. रोख दान कमी झालं असलं तरी संस्थांच्या एकूण उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झालेला नाही. 2025-26 आर्थिक वर्षात संस्थानला सुमारे 660 कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये रोख रक्कम, डिजिटल व्यवहार, परकीय चलन आणि वस्तुरूपातील दानाचा समावेश आहे. मुद्दा क्रमांक 3, भाविकांचा कल आता डिजिटल व्यवहाराकडे आहे. गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंट्समध्ये मोठी वाढ झालेली आहे. UPI, कार्ड पेमेंट आणि ऑनलाईन देणग्यांमुळे अनेक भाविक आता रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून योगदान देत आहेत. त्यामुळे पारंपरिक रोख देणग्यांमध्ये घट झाल्याचं एक कारण मानलं जात आहे. मुद्दा क्रमांक 4, सोने आणि चांदीच्या दानात मोठी वाढ झालेली आहे. संस्थानला यंदा तब्बल 16 किलो सोनं आणि 197 किलो चांदीचं दान मिळालं. यावरून अनेक भाविक आजही रोख रकमेपेक्षा मौल्यवान वस्तू अर्पण करण्यास प्राधान्य देत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे वस्तुरूपातील दानामधील लक्षणीय वाढ झालेली आहे. मुद्दा क्रमांक 5, संस्थानाकडे किती आहे सोनं चांदीचा साठा? 15 जून 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार संस्थानाकडे सुमारे 549 किलो सोनं आणि 7,030 किलो चांदीचा साठा जमा झालेला आहे. ही आकडेवारी पाहता देशातील सर्वात समृद्ध धार्मिक संस्थानामध्ये शिर्डी साईबाबा संस्थानाचा समावेश का केला जातो हे स्पष्ट होतं. मुद्दा क्रमांक 6, रुग्णालयासाठी कोट्यावधीची उपकरणे दान. यंदा भाविकांनी संस्थानच्या रुग्णालयासाठी 15 ते 20 कोटी रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे दान केलेली आहेत. धार्मिक देणग्या केवळ मंदिरापुरत्या मर्यादित न राहता सामाजिक आणि आरोग्य सेवांसाठीही वापरल्या जात असल्याचं यावरून दिसतं. मुद्दा क्रमांक 7, वर्षभरात किती भाविकांनी घेतली दर्शन? संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या माहितीनुसार गेल्या एका वर्षात 3 कोटीहून अधिक भाविकांनी शिर्डीला भेट दिली. दर्शन, आरती पास, प्रसादालय आणि इतर सेवांमधूनही संस्थानला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे. मुद्दा क्रमांक 8, मुदत ठेवींचा आकडा किती? संस्थांची आर्थिक ताकद किती आहे याचा अंदाज त्यांच्या मुदत ठेवीवरून येतो. सध्या संस्थांच्या मुदत ठेवींची रक्कम तब्बल 3,618 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. या ठेवींमधून दरवर्षी सुमारे 256 कोटी रुपयांचं व्याज उत्पन्न म्हणून मिळत आहे. मुद्दा क्रमांक 9, रोख दान कमी झालं तरी चिंता करण्याचं कारण काय आहे का? तज्ज्ञांच्या मते रोख दानातील घट म्हणजे श्रद्धा कमी झाली असा अर्थ होत नाही. उलट भाविकांचा कल डिजिटल व्यवहार आणि वस्तुरूपातील दानाकडे वाढत असल्याचं या आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे संस्थांचं एकूण उत्पन्न स्थिर राहिलेलं आहे. मुद्दा क्रमांक 10, या अहवालातून कोणता मोठा संदेश मिळतो? या संपूर्ण अहवालातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे साईबाबावरील श्रद्धा आजही तितकीच मजबूत आहे. देणगी देण्याची पद्धत बदलली असली तरी भाविकांचं योगदान कायम आहे. रोख रकमेऐवजी आता सोनं, चांदी, डिजिटल व्यवहार आणि सामाजिक उपयोगाच्या वस्तूंच्या माध्यमातून योगदान वाढताना दिसत आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, शिर्डी साईबाबा संस्थानच्या रोख देणग्यांमध्ये 10 कोटी रुपयांची घट झालेली आहे. गोष्ट दुसरी, सोने, चांदी आणि वैद्यकीय उपकरणांसारख्या वस्तुरूपातील दानांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आणि गोष्ट तिसरी,
660 कोटी रुपयांच्या एकूण देणग्या आणि 3,618 कोटी रुपयांच्या मुदत ठेवीसह संस्थानाची आर्थिक स्थिती आजही अत्यंत मजबूत आहे. मंडळी, तुम्हीच सांगा की भाविकांनी रोख दान करण्याऐवजी डिजिटल आणि वस्तुरूपातील दानाला प्राधान्य देणं योग्य आहे का? आणि धार्मिक संस्थांनी अशा देणग्यांचा अधिकाधिक वापर सामाजिक कामासाठी करावा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि अशाच अपडेट्ससाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.